मारकुट्या सूरज चव्हाण यांचं महिनाभरामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुनर्वसन केलं। मात्र यावरूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। वादग्रस्त पदाधिकाऱ्यांचं प्रमोशन महिनाभरातच केलं, याला काय म्हणावं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आलाय। एक भाजपप्रेमी तर एक गट अजित पवारांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो असा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आलाय। लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचं प्रमोशन केलं जात असेल तर याला काय म्हणायचं। अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो, असं ट्विट रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलंय। शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे। मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं। नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यायला हवी। शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी असं ट्विट रोहित पवारांनी केलंय।